नमस्कार. आठवणीचं पान या युट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे सगुना. सगुना नावाची एक भिकारी नाही म्हणता येणार, पण बेवारस अशी मुलगी. कारण त्यावेळेला तिचं वय साधारण 17-18 वर्षाचं असेल आणि बेवारस अवस्थेमध्ये ती अशी बाजारामध्ये हिंडायची. बाजारामध्ये म्हणजे भाजीपाला मंडईमध्ये. तर आमच्या बार्शीला जी मंडई होती ती काही कट्ट्यावर बसलेले होते, काही खाली बसायचे भाजीपाला विकत. आणि त्या ठिकाणी मग गाजरं असतील, बोरं असतील, शेंगा असतील, सगळे पदार्थ आपल्याला माहिती आहे की सगळा भाजीपाला बसलेला असतो. आणि ही काय करायची की ज्या ठिकाणी तिला काय खायचं असलं की त्या ठिकाणी जाऊन ती एकदम असं बचकावर घ्यायची आणि पळत सुटायची. भाजीवाले काठी घेऊन तिच्या पाठीमागे लागायची. कधी कधी हुसकवायची तिला, कारण ती त्रास द्यायची थोडंसं. आणि हे सुरुवातीला झालं, पण नंतर असं लक्षात आलं की ती कुठून आली, काय आली, काही तपास नव्हता. दिसायला काळी कुळकुळीत होती, केसाच्या झिंज्या झालेल्या, कमरेभोवती कुणीतरी असं गुंडाळलेलं लज्जारक्षणापुरतं परकर होता. आणि अंगावर वरती ब्लाऊज कुणीतरी घातलेलं ते ब्लाऊजच होतं. आणि मग ती अशा अवतारामध्ये हिंडायची. 2-3 पिशव्या असायच्या बरोबर. आणि कुणी हात पसरायची, कुणी दिलं तर घ्यायची आणि त्या पिशवीत टाकायची. कधी कधी त्या पिशवीला ओझं व्हायचं, एक वांगं असेल, एक बटाटा असेल, काय खायचं असेल एखादं, तर ती सगळं भरायची. पण कुठं जात होती, कुठं नाही, कुणाला माहिती नाही. पण बाजार भरला की ती यायची. आता त्या काळामध्ये फ्रीज वगैरे नव्हते आणि त्यामुळं रोजचा भाजीपाला आणायला जायला लागायचं. तर असं होतं की चाळीमधून 2-4 जर बाजारला निघाल्या तर आणखी 2-4 त्यांना काय आणायला सांगायच्या. आणि मग असा बाजार हाटायला जायचो. नंतर असं लक्षात आलं की तिनं पहिल्यांदा ज्या भाजीपाल्याला हात लावेल त्याचं गिऱ्हाईक फार व्हायला लागलं. असे नंतर उशिरा लोकांच्या लक्षात यायला लागलं की सगुनानं हात लावला की विक्री जोरात होते. आणि मग हळूहळू काही लोकांनी गपचिप ते ठेवलं मनात. आणि नंतर हळूहळू त्याचा प्रसार झाला. आणि प्रसार झाल्यानंतर जे ते तिला अक्षरशः ओढून यायचे, सगुना ये हे तुला देतो, सगुना घे ह्यातलं काय यायचं ते. आणि मग तिला ते काय म्हणजे वेडसर होती, काही समजत नव्हतं. काय फक्त नाव सांगायची. तुझं नाव काय म्हणलं की सगुना म्हणायची. कुठून आलीस नुसतीच हसायची, कुठं राहतेस नुसतीच हसायची. तर अशी सगुना आमच्या त्या बार्शीच्या मंडईमध्ये प्रसिद्ध झाली. आणि मग काय झालं की एके दिवशीचा प्रसंग, मी जेव्हा बाजारला गेले होते तेव्हा असं दिसलं की ती वयात आल्यामुळं तिला ऋतुस्नान झालं, तर म्हणजे पाळी आली होती. आणि तसंच ते पायावर मांडीवर तिच्या अशी ती उघळी यायला लागले. गडी माणसं असायची. मग बाई माणसं काय करायचे की दडूत आणलेलं असायचं, कारण भाजीपाला जो असायचा तो एखाद्या कापडामध्ये गुंडाळून आणलेला असायचा. मग 2-4 बायका उठायच्या आणि जबरदस्तीनं तिला ते असं बांधायचं. काय करणार, कारण तिला समजतच नव्हतं. आणि उघड्या डोळ्यांनी हे सगळं आम्ही पाहत होतो, पण काही करू शकत नव्हतो. आत्ताच्यासारख्या सुविधा त्या काळात नव्हत्या, हे समजून घ्या. आणि मग त्या बायका तिला एका ठिकाणी कमरेला बांधायचं, एका ठिकाणी बस म्हणायच्या. आणि थोडीशी थकल्यासारखी असायची, ती बसायची. पण किती वेळ की जोपर्यंत माणूस आहे, म्हणजे बाजार जोपर्यंत आहे 5-6 वाजेपर्यंत. आणि 6 नंतर मात्र हा जीव कुठंतरी एखाद्या कट्टा रिकामा झाला की तिथंच पहुडलेला असायचा. कुणीतरी मग त्यावेळेला पोती फार होती आणि पोत्याचं तरकट टाकायचं. मग त्याच्यानंतर एखादं बेडशीटसारखं कापड टाकून तिला द्यायचं आणि ती झोपायची. स्त्री म्हणून त्यावेळेला आम्ही लहान होतो, काही कळत नव्हतं. पण आज वाटतं की कसं तिचं आयुष्य असेल. आणि ह्या अशा म्हणजे फिरस्तीला आता जशा संस्था आहेत की निराधारला घेऊन जाणाऱ्या, त्यांचं पुनर्वसन करणाऱ्या आपण खूप संस्था बघतो. गाड्या फिरतात, अशी लोक नेतात. पण त्या काळामध्ये हे काही नव्हतं. आणि ही सगुना अशीच त्या ठिकाणी हिंडत असायची. ते 3-4 दिवस मात्र फार कठीण असायचे.
ज्या नेहमीच्या बायका होत्या, एकदा त्यांच्या मामीने विचारलं, अहो हिचं कसं काय हे असं झालं तर तुम्ही कसं करता? अगं बाई म्हणली, जेवढं आम्हाला जमल तेवढं करतो, पण करणार काय? गडी माणसं जरी राहिली तरी सगळ्यांना लेकीबाळी आहेतच ना, समजून घेतात. येडच आहे ते, त्याला काही कळत नाही. आणि मग कुणीतरी सांगितलं की कुठेतरी एखादा आश्रम असेल, त्या आश्रमामध्ये तर हिला सोडून या. आता कोण जायचं म्हणले, कोण हिचे म्हणजे काय म्हणते की राहण्याचं ठिकाण बघणं, तिला तिथं ठेवणं, कुणाला वेळ आहे? आणि त्यावेळेस माणसंही साधी होती. आणि मग हा जीव असाच भटकत राहायचा. झोप नाही, कुठं झोपली तर झोपली, नाही तर खायला तर काय असं असायचं म्हणा. पण अशी बेवारस अवस्थेतली सगुणा आजही डोळ्यापुढं फिरते माझ्या. तिचं ते तारुण्य असं, आणि कशामुळं तिला या वयात असं झालं असेल हा प्रश्न अजूनही माझ्या मनात पडतो. आज आपण पाहतो की सिटीमध्ये अशा बेवारस शिरणाऱ्या मुली असतील, वेडसर झालेल्या असतील, मुलं असतील, तर त्यासाठी मोठमोठ्या संस्था येतात, त्यांना गाडीत घालून येतात आणि त्यांचं छानपैकी पुनर्वसन केलं जातं. पण ही सगुणा मात्र तिचं ते तरुणपण असंच वाया गेलं. म्हणजे त्यानंतर आमची बदली झाली वडिलांची, आम्ही निघून गेलो पुढं. पण नंतर तिचं काय झालं हे कळालं नाही. आणि जेव्हा कधीतरी मग आजोळी गेल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर जेव्हा विचारलं की मामी ती सगुणा दिसती का हो? अगं नाही बाई म्हणली, कुठं निघून गेली तिचा तपासच नाही, कोणी तिला घेऊन गेलं का काय कळालंच नाही. तर अशी ही सगुणा की अजूनही माझ्या मनात आहे. ही तरुण मुलगी की जिचं आयुष्य केवळ वेडापायी असं उद्ध्वस्त झालेलं होतं, पण तिला माणुसकीचा हात मात्र त्या बार्शीतील भाजीवाल्याने दिला. तिच्या पोटाला जपणं म्हणा, तिला कपड्याला देणं म्हणा, तिला नेसवणं म्हणा, हे काम बायका न थकता न दमता करायच्या. आपलीच मुलगी आहे, आपलीच पोर आहे असं समजून लज्जारक्षणासाठी का होईना, पण तिच्यावर ते पांघरून घालायच्या. त्या माणुसकीलाही मी खूप मनापासून धन्यवाद देते. तर अशी ही सगुणा, अशा सगुणा जिथं असतील तिथं पुन्हा लोक धावून येतील मदतीला. आज काय वाटत नाही, पण तो काळ आणि तिथे दिवस मनाला चटका लावल्याशिवाय राहत नाहीत. धन्यवाद.